गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलचं नाव आहे ग्लो अप विथ ऋषाली आणि आय एम ऋषाली। तर मला पण ग्लो अप करायचं आहे, पण सुरुवात करायची कुठून हेच कळत नाहीये। म्हणजे नक्की काय? तर ग्लो अप म्हणजे असं नाही की फक्त छानच दिसायचे, सुंदरच दिसायचे। तर ग्लो अप म्हणजे सगळीकडनं आपण फुल बॉडी ग्लो अप करायची आहे। ग्लो अप करायची म्हणजे नुसती चमकायची नाही, तर मेंटली हेल्थ पण आपली सुधारायची आहे। त्याच्यामध्ये म्हणजे आपले छंद जोपासणे किंवा आपल्या बॉडीवर लक्ष देणे, कधी वाचन, कधी वॉकिंग, नाही का, थोडेसे गप्पा गोष्टी, डान्स, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात। तर आपण थोडंसं पॉइंट वाईज समजावून घेऊ की ग्लो अप म्हणजे काय। तर फर्स्ट पॉइंट आहे बॉडी केअर। तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा फेस आला। फेसमध्ये तर तुम्हाला टोटली माहिती आहे, फेस स्क्रब करणे, फेस पॅक लावणे, नाही का, डे रुटीन, नाईट रुटीन असते त्याच्यामध्ये। तर ऑलराऊंडर की आपल्या बॉडीवर आपण लक्ष दिलं पाहिजे। तर सेकंड, केसांवर पण लक्ष दिलं पाहिजे ना। तर मग त्याच्यामुळं केसांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। केसांना हेअर पॅक लावणे, थोडं स्काल्प मसाज, नाही का, त्याच्यानंतर रेग्युलरली म्हणजे आठवड्यातून एकदा ते दोनदा हेअर वॉश करणे। त्याच्यापेक्षा जर जास्त केलं तर आपला स्काल्प ड्राय होतो, त्याच्यानंतर ड्रॅन्ड्रफ, भरपूर म्हणजे प्रॉब्लेम्स येतात नंतर। पॉइंट आहे सेल्फ ग्लो अप मधला दुसरा पॉइंट आहे सेल्फ लव। आपल्याला काय आवडतंय किंवा आपल्यावर प्रेम करणं, किंवा आता ज्या हाऊसवाईफ असतात त्या सकाळी उठल्या की संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांची कामच चालतात। तेवढं 24 तासामध्ये त्यांना स्वतःसाठी 1 तास सुद्धा मिळत नाही। किती वाईट वाटतं ना। म्हणजे आपण सगळ्यांना वेळ देतो, पण आपल्याला आपल्या बॉडीची केअर करण्यासाठी वेळ भेटत नाही आपल्याला। छंद जोपासा, म्हणजे कुणाला वाचायला आवडत असेल, कुणाला मेहंदी काढायला आवडतं, कुणाला रांगोळी काढायला आवडतं, कुणाला ड्रॉइंग काढायला आवडतं, तो कुणाला म्हणजे काही पण, कोणाचा काही छंद असू शकतो, नाही का। मग तो जोपासा, त्याच्यातनं आपल्याला आनंद भेटतो। कुठेतरी आपण आपले छंद जोपासले पाहिजे। लवकर उठणे, त्याच्यानंतर थोडा व्यायाम करणे, एक्सरसाइज करणे। आता तुम्ही म्हणसाल सकाळी लवकर, तर आमच्या त्यातलीच मी एक सुद्धा आहे। मला सुद्धा संध्याकाळी मी अलार्म लावून ठेवते, पण सकाळी उठलं की तो बंद करायचा, परत झोपून घ्यायचं, अशी आहे मी। मग त्याच्यामुळे ना काय करायचं की ठेवायचं की सकाळी आपल्याला उठल्यावर काय काय करायचं, म्हणजे संध्याकाळी आपण प्लॅनिंग करून ठेवायची की उद्या सकाळी मला ही भाजी करायची, उद्या सकाळी उठले की मला पहिले हे करायचंय, ते करायचंय, असं सकाळी उठल्यापासून प्लॅनिंग करून ठेवायचं। मग आपण रात्रीच आपले माइंड तयार होतं की नाही, सकाळी मला लवकर उठायचंय, मला हे करायचंय, ते करायचंय, हे काम करायचंय, ते काम करायचंय। तर मग काय करायचं, आपल्या स्वतःसाठी, कुणासाठी नव्हे, फक्त आपल्या स्वतःसाठी 5 दिवसाचं चॅलेंज द्यायचं की फक्त तू 5 दिवस लवकर उठ। नंतर 10 दिवसाचं द्या, 15 दिवसाचं द्या। असं करता करता आपल्या बॉडीला आपल्याला सवय होऊन जाईल। 8ला आणि लगेच 5चा अलार्म लावायचं की लगेच उठलो सकाळी 5 वाजता। तर तसं न करता तुम्ही 8ला उठताय ना, तर 1 तास आधी उठण्याचा प्रयत्न करा। म्हणजे जर 8ला उठत असाल तर 7ला उठा, 7ला उठत असेल तर 6ला उठा, 6ला उठत असेल तर 5ला उठा। मग लवकर उठण्याची सवय लागून जाईल। पहिलेचे गोल्स तयार ठेवायचे, उद्या सकाळी उठलं मला पहिलं हे काम करायचं, पहिले ते काम करायचं, किंवा हे इम्पॉर्टंट काम आहे तर माझं उद्या सकाळी हे काम झालंच पाहिजे। त्यातली कामं आधी उरकायची, जी आपली इम्पॉर्टन्स काम आहे ती उरकायची, आणि त्याच्यानंतर मग उरलेला टाईम त्याला द्या, त्या गोष्टीला। मी मगाशीच सांगितलं की चॅलेंज युअर सेल्फ, म्हणजे आता तुम्ही जर 8ला उठत असेल तर 7ला उठा, 7ला उठत असेल तर 5ला उठा, 7ला उठत असेल तर 6ला उठा, 6ला उठत असेल तर 5ला उठा। असं स्वतःला चॅलेंज, उठायची सवय नाही आहे ना, तर मग स्वतःला 5 दिवस लवकर उठायचं चॅलेंज द्या, त्याने हळूहळू सवय लागेल तुमच्या बॉडीला। कॉन्फिडन्स, आता कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे का नाही।
कॉन्फिडन्समध्ये पहिला पॉईंट येतो की स्वतःला दुसऱ्यांसोबत कधी कम्पेअर करू नका. स्वतःला दुसऱ्यांसोबत कधी कम्पेअर करू नका. आता त्याच्यामध्ये हे चांगलं आहे, आपल्याकडे ते नाही आहे. त्याच्याकडे त्याला हे येते, आपल्याला हे येत नाही आहे, असं अजिबात करायचं आहे. तर पुढचा पॉईंट येतो मेंटली. हे काही उठलं की थोडंसं 5 मिनटं स्मरण करा, शांत बसा, डोळे बंद करून शांत बसा. जर तुम्हाला देवाचं नामस्मरण करा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप शांती भेटून जाईल. पॉश्चर आपलं. तर कोणासोबत जाताना असं जाऊ नका किंवा काहीतरी इकडं तिकडं बघू नका. त्यांनी आपण असं म्हणजे स्वतःला अनकम्फर्टेबल फील करतो आणि असं म्हणतो. आणि जर आपण कुठं 4 लोकात जात असेल तर मस्त ड्रेसिंग सेन्स वापरा, मस्त आवरून टापटीप जा, याने पण तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आणि तुम्हाला असंच ग्लो अप करायचं असेल हळूहळू तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.